कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करू करू का सुनबाईला फोन? करतेच। नग भुवीला कळलं तर उगा महाभारत होईल। काय करू? पण जर का फोन केला नाही तर आधिपतीचा न सुनबाईचं काय चाललंय ते कसं कळणार? त्यांचं भांडण मिटायच पाहिजे। करतेस मग। आते आते फोन दे की जरा। कशाला? मला एक फोन करायचा आहे, दे की। मग तुझ्या फोनवरून कर की। अगं बॅलन्स संपलाय माझा। आता तुझ्या फोन मधले पैसे कसे ग संपले? तुझा फोन काय आमच्या फोन वाणी थोडाच आहे की पैसे संपले की फोन बंद? तुझं काय ते दर महिन्याला बिल का काय येते ना व? आणि भूमी देते ना व पैसे बिल भराया? हे बघ आते, या वक्ताला बी ताईनं मला पैसे दिलते, पण माझ्याकडनं ते खर्च झाले म्हणून बिल नाही भरलं, म्हणून त्या कंपनीवाल्यानं माझी लाईन कापली। दे की फोन। दुर्गे कशी ग तू? हा, भूमी समधी तुझी भरतीये, वर खर्चाला पैसे देते, तरी बी पैशावरून रडगाणं तुझं चालू आहे का ग? ए आते, नसल द्यायचा फोन तर नग दिवस तू, पण हे असे टोमणे मारू नगस मला। एखाद्या महिन्यात होतोय असा खर्च, ते सोड। तू देतीस का नाही फोन? घे, उगा रडत बसू नगस, नाही तर समध्यासनी सांगत बसतील एक फोन करा या आत्यानं फोन दिला नाही म्हणून। घे, नग मला तुझा फोन नाही करायचं। काय झालं आता? मला घरबेद्यांच्या फोनवरनं फोन नाही करायचाय। कोण घरबेदी? तू घरबेदी आहेस। दुर्गे तोंड सांभाळून बोल, काय बोलतेस कळतं का तुला? चांगलंच कळलंय मला ते, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती। काय झालं आता? मी काय केलं? तू कुणाला फोन केलतास ग? कुणाला? आ? कुणाला? वा ग वा, ते करून सरून भागली आणि देवपूजेला लागली। म्हणी येत्यात म्हणून वाटेल ते बरळू नगस। या काय बी बरळत नाही, जे दिसलं तेच बोलत्या। काय दिसलं तुला? मास्तरनीला का फोन केलतास तू? काय बोलणं झालं तुमचं? कटकारस्थान करणारी ती मास्तरडी, तिला तू फोन केलतास? अगं या घराचं वाटोळं केलंय तिनं, त्या बाईशी बोललीस तू? केला नव्हता, करत होती, तेवढ्यात तू आलीस। थोडं बोलणं पण झालं नाही माझं। बोलणं नाही झालं म्हणून लई दुःख व्हायलंय वे तुला? दुःख नाही, वाईट वाटतं या। अगं सदान कदा हसतमुख असणाऱ्या अधिपतीला असं दुःखात बघून लई त्रास होतो, लई वाईट वाटतंय बघ। मग अधिपतीवर ह्यो दिस त्या मास्तरनीनंच आणलाय ना व? का गेली ती घर सोडून? पण आता काय त्याचं दुःख करत बसायचंय? एखाद्याचा संसार मोडताना तुला बघवतं कसं ग दुर्गे? हा, असं? मग माझ्या पोरीचा होणारा संसार त्या बाईनं मोडला, तेव्हा नाही का तुला दुःख झालं? तेव्हा बी वाईट वाटलंच होतं की, पण तिचं काही लगीन झालं नव्हतं। आणि मुळात म्हणजे अधिपतीचा चंचूवर प्रेम नव्हतंच, भुवीनं सांगितलं म्हणून तो लग्नाला तयार झाला होता। अधिपतीचं सुनबाईवर प्रेम आहे आणि सुनबाईचं बी त्याच्यावर आहे, आणि असं असताना बी त्यांचं लगीन मोडतोय हे म्हणताना लई त्रास होतोय बघ। म्हणून तू मास्तरनीला फोन करायला गेलीस? वय, अधिपती आणि सुनबाईला एकत्र आणण्यासाठी तेवढं करावंच लागल। हा कर कर, तू फोन कर आणि घे तुझ्या सख्ख्या पोरीचा जीव। काय बोलतेस तू दुर्गे? खरं तेच बोलायला। तू तुझ्या सख्ख्या पोरीची शपथ घेऊन बोलली होतीस ना वा? का हितनं पुढं मी त्या मास्तरडीला फोन करणार नाही म्हणून? मग मोड शपथ आणि मारून टाक स्वतःच्या सख्ख्या पोरीला। काय झालं? कर की फोन, दे, मॅच लावून देते, दे। नाही, दे मग फोन इकडं, मला 2 फोन करायचेत। काय बोलताय मदन? हो, मदन। अगं तो हुशार आहे, शिकलेला आहे, स्मार्ट आहे, दोघांमध्ये चांगली घट्ट मैत्री आहे। अक्षरासाठी ना अगदी योग्य मुलगा आहे तो। अगं
त्याला तिची खूप काळजी आहे आणि आपण लहानपणापासून बघतोय ना, अगं दोघांचं खूप जुळतं. मला वाटतं आपण अक्षराशी बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? कशाबद्दल? मदन बद्दल. काय? हेच की तो जास्त योग्य आहे तिच्यासाठी. हो, अक्षराचं प्रेम आहे अधिपतींवर. अगं एकतर्फी आहे सगळं. नाही, मला नाही वाटत असं. अहो, अधिपतींचंही प्रेम आहे आपल्या अक्षरावर. विद्या, अगं प्रेम नुसतं असं बोलून दाखवायचं नसतं, ते वागण्यातून पण दिसलं पाहिजे ना. त्यांना त्यांच्या आईसाहेबांशिवाय काही दिसतही नाही. आणि आता तर अक्षरात 2 जीवांची आहे ना. तिला अधिपतींची जास्त गरज आहे, पण ते नाहीयेत तिच्या बरोबर. ते सारखे तिच्याशी भांडतच असतात. आणि हे सतत जर असंच चालू राहिलं तर तिने आयुष्य काय नुसतं असं तणावातच काढायचं का? तिला समजावून घेणारा माणूस नको तिच्या आयुष्यात? नाही, असं नाहीये. ते घेतात तिला समजून. हे बघ, समजावून घेतलं असतं ना तर अक्षरा आता इथे नसती. आणि हे बघ, तू आता अधिपतींची बाजू घेऊ नकोस हं? अहो, मी अधिपतींची बाजू घेत नाहीये. मी आपल्या अक्षराच्या बाजूने विचार करतेय. हे बघ, मी तिच्या बाजूनी नाही, मी तिचा विचार करतोय. म्हणून म्हणतोय की मदन बद्दल तिच्याशी बोलावं आता. अहो, कसं सांगू तुम्हाला? नाही, हे बघा, मदन चांगला मुलगा आहे. मला याच्याबद्दल मनात काही शंका नाहीये. पण म्हणून काय? आणि आपण मुळात अक्षराला विचारायला पाहिजे ना. मला खात्री आहे अक्षरा मान्यच करणार नाहीये. हे बघ, आपण तिला कन्व्हिन्स करू. अहो, काय कन्व्हिन्स करू? तिचं लग्न झालंय. तुला सांगितलं ना, ती शाळा नको, ती माणसं नको, तो नवरा नको, कोणी नको. अक्षरा सूर्यवंशींपासून दूर गेलेलीच बरी. त्यातच तिचं भलं आहे. ती आली ना की आपण बोलू तिच्याशी. अहो, ताई, आता आपण किती बी ठरवलं का नाही तरी मास्तरनी विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही बघ. इथे वातावरण शांतच आहे म्हणून मी तुम्हाला काही फोन नाही केला. वादळापूर्वीची शांतता आहे काही. जेवढं आम्ही सुनबाईंना ओळखतो त्यावरून तरी वाटतंय की त्या काय शांत बसणाऱ्यातल्या नाही. काहीतरी चालू असणारच आहे त्यांच्या डोसक्यात. त्या आता काय डाव खेळणार त्याच्या आधी आम्हाला आमचा डाव टाकायचा आहे. अगो भैया, ताई काय करायली तू? दिसतंय ना व? नाही, दिसतंय की. म्हणजे तू लई दिवसात हे खेळाली म्हणून विशेष वाटलं जरा. ताई, तुला काही टेन्शन आलंय काय? अगं नाही, म्हणजे तू लई टेन्शन मध्ये आलीस का हे खेळतीस म्हणून विचारलं. यो बुद्धीचा खेळ आहे आणि यो खेळ खेळायला आम्हाला लई मजा येते. बुद्धीला चालना मिळते. समोरचा काय डाव खेळणार त्या आधीच आमची रणनीती तयार असते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.